नमस्कार, आपण पाहत आहात FS न्यूज, सत्य, सेवा आणि समाजाचा विश्वास। महिला सक्षमीकरण, आरोग्य जागरूकता आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी रन फॉर हर मॅरेथॉन आज रांजणगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली। हेलिंग लाईफच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचे ही तिसरे वर्ष असून राजमुद्रा चौक येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली। परमवीर चक्र प्राप्त योगेंद्र सिंह यादव आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू ललिता बाबर यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ झाला। या उपक्रमात हजारो विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतला। 2.5 ते 5 किलोमीटर अंतरात ही शर्यत पार पडली। ही केवळ शर्यत नसून महिलांच्या ताकदीचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे। ही बातमी पाहताय FS न्यूजवर। हर युनिटीसाठी आपण शिरूर सारख्या ग्रामीण भागामध्ये आलात आणि तुमच्यापासून खूप देशाने नव्हे तर मुलींनी सुद्धा प्रेरणा घेतलेली आहे आणि प्रत्येकाला वाटतं मी उद्याची ललिता बाबर असावी, म्हणून तुम्हाला मुलींसाठी काय संदेश देणार? नक्कीच हा प्लॅटफॉर्म मुलींसाठी आहे। रन फॉर हर त्याचं मिनिंगच आहे की मुलींनी जास्तीत जास्त पार्टिसिपेशन करावं आणि मुलींनी या प्लॅटफॉर्ममध्ये उतरलं पाहिजे। कारण की आज मुलगी म्हणून मी स्वतः पाहते बऱ्याच अडचणी येत असतात, पण जर असे प्लॅटफॉर्म जर मुलींना मिळत असतील तर मला वाटतं की मुली देशाचं नाव नक्कीच उंच करू शकतात। हे तुमचं इथपर्यंत जो प्रवास आहे याचा प्रेरणा स्रोत नेमकं कोण आहे? तुम्हाला घरापासून मिळाली का कोणाला पाहून तुम्हाला? नाही, मला कधीच कोणाची प्रेरणा नव्हती। सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतःची प्रेरणा मी स्वतःच होती। कारण की ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करत होते, मी ग्रामीण भागातून ज्यावेळेस माझ्या खेडेगावातून मोही या ठिकाणून मी प्रॅक्टिसला सुरुवात केली, त्या ठिकाणी मला प्रेरणा स्रोत म्हणून कोणीच नव्हतं। मी स्वतःचं प्रॅक्टिस स्वतः केलेलं आहे आणि स्वतःच मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो। और उसके लिए जो शिरूर की जनता है, शिरूर की भूमि में आप पधारे और नए युवकों को जोश भर दिया आपने और देश के लिए आप, हमारे लिए आप, पूरे देश के लिए गर्व की बात है। आज इस मौके पर रन फॉर हर के लिए आप आज क्या मैसेज देना चाहेंगे? आज देखो जो जनीमैन ने जो है ये रन फॉर हर के लिए जो प्रोग्राम किया है, ये एक महिला सशक्तिकरण का पहला कदम है। चला मुलांनी पटपट चला, नाश्ता चालू झालेला आहे, चला सशक्त होगी उतना राष्ट्र चला। और ये एक बच्चियों को आगे बढ़ाने का प्रयास है, क्योंकि जब नर और नारी दोनों आगे बढ़ेंगे तब ये राष्ट्र नहीं बल्कि विश्व आगे बढ़ेगा। तो उसकी एक बहुत अच्छी पहल बच्चियों को शिक्षित करना, ज्ञान देना, और जितना शिक्षा होगी शिक्षा से समृद्धि आएगी और ये समृद्धि की दौड़ है, ये सशक्तिकरण की दौड़ है, ये राष्ट्र की उन्नति और प्रगति की दौड़ है, ये राष्ट्र को विश्व गुरु बनाने की दौड़ है। तो आज महाराष्ट्र की धरती से शुरुआत है ये, और ये मैं चाहता हूँ कि पूरे राष्ट्र के अंदर इस तरह की जो है रन फॉर हर होना चाहिए, ताकि देश के हर कोने से हर एक बेटियाँ देश के लिए दौड़ें, देश को आगे समृद्ध बनाने के लिए दौड़ें। तो यही मेरा है कि युवा दौड़ेंगे तो स्वस्थ रहेंगे, जितना स्वस्थ होगा उतना हमारा मानसिक संतुलन अच्छा होगा, उतनी सहन शक्ति होगी, उतना ही हम अपने जीवन में सकारात्मकता लेके आएंगे, उतना ही हम अपने राष्ट्र के लिए कुछ कर पाएंगे। तो दौड़ना एक बहुत ज़रूरी है। अभी हाल ही में ऑपरेशन सिंदूर हुआ था और उसका जो लीडिंग है तो पूरे से मैम ने किया था, तो इसके ऊपर क्या कहेंगे आप? बिल्कुल, देखिए ये एक फौज भी इस देश का हिस्सा है, और जब देश की बेटियां जो है जहाज चला सकती हैं, पायलट चला सकती हैं, अंतरिक्ष में जा सकती हैं, तो क्या ऑपरेशन सिंदूर ये उन बेटियों के लिए ही था जिन्होंने हमारी बेटियों बहनों के जो है मांग के सिंदूर को उजाड़ा? तो हमने उनको उजाड़ दिया है, तो अब उनको उजाड़ने के बाद हमारी बेटियां ही उसका जवाब देंगी। तो उन्होंने इस तरह से जो है कर्नल कुरैशी और उनकी टीम किस तरह से पूरे राष्ट्र को संबोधन ही नहीं बल्कि विश्व को संबोधन कर। तर या ठिकाणी रन फॉर हरचा कार्य केला गेला आणि या ठिकाणी जे अर्जुन पुरस्कार विजेते बाबर मॅम बी आले होते आणि त्याच्याबरोबर ज्यांना परमवीर चक्र मिळाले असे सुनील सिंह यादव सुद्धा या ठिकाणी आले होते। हे दोघंही व्यक्तिमत्व देशासाठी खेळलेलं आहे। तर ह्या ग्रामीण भागामध्ये मुलींसाठी खास करून हा कार्यक्रम आयोजित केला जातो, याच्याविषयी काय सांगणार? सर, या कार्यक्रमातून मुलांना इन्स्पिरेशन मिळतं आणि ते ज्या परिस्थितीतून स्ट्रगल करून आलेले आहेत
हे मुलांना प्रत्यक्ष ज्यावेळेस ती व्यक्ती दिसते, पाहायला मिळते, त्यानंतर त्या मुलींना म्हणजे ज्या ग्रामीण भागातून मुली येतात त्यांना बऱ्याच सुविधा उपलब्ध नसतात, तर त्यांच्याकडून ते इन्स्पिरेशन घेऊ शकतात की कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण जर आपल्या लक्ष्यावर ध्येय केंद्रित केलं आणि स्ट्रगल्स केलं तर आपण नक्कीच त्यामध्ये यश संपादन करू शकतो. आणि आपण जर ध्येयाशी पक्के सराव ठेवला तर आपण एक ना एक दिवस ते ध्येय पूर्ण गाठू शकतो. हे आपण हे जे अर्जुन पुरस्कार विजेत्या बाबर मॅडम आलेले आहेत, तसेच यादव सर आलेले आहेत, अशा मोठ्या व्यक्तींमधून मुलांना खूप मोठं असं इन्स्पिरेशन मिळतं. आणि हा कार्यक्रम अरेंज केल्यामुळे बरेच ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्यांना यातून स्फूर्ती मिळते व बरेच यातून मुलं घडले जातात. कारण लहानपणी जर मुलांना असं इन्स्पिरेशन मिळालं तर आणि असे आदर्श स्थान जर त्यांना समोर प्रत्यक्ष पाहायला मिळालं तर मुलांना जिवंत अनुभव मिळाल्यामुळे मुलं त्यातून बरेच अनुभव घेऊ शकतात व ग्रामीण भागातील मुली नक्कीच पुढे येतील. आज या कधी उठली होती आणि काय तुला एक्सपायर काय वाटलं तुला? मी 5 वाजता उठले आणि शाळेत इथं येण्यासाठी आले. खूप पहिले सकाळी असं वाटत होतं, काय उत्सुकता होती की इथं काय काय होणार आहे. इथं येऊन खूप वाटलं की कधी चालू होणार आणि पळायला चालू केलं तर खूप चांगलं वाटलं. वातावरण सकाळचं वातावरण खूप चांगलं होतं. आपले ह्या रुरल एरियामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा स्पर्धा होत आहेत किंवा अशी एक मोटिवेशनल कार्यक्रम होत आहेत, त्याच्यापासून प्रेरणा मिळेल का बाकीच्या मुलींना किंवा विद्यार्थ्यांना? नक्कीच मिळणार. तर भविष्यात काय वाटतं असे कार्यक्रम झाले पाहिजेत? भविष्यात नक्कीच असे कार्यक्रम व्हायला पाहिजे. त्याच्याने आपल्याला कसं पळू शकतो चांगलं हे करू शकतो. तुझ्या आणखी जे मैत्रिणी आले नाहीत त्यांना काय सांगणार? मी माझ्या मैत्रिणीला सांगणार की अशा स्पर्धेत अजून सहभाग घ्यावा, त्याने तुमचे अजून भविष्य चांगलं उज्ज्वल होऊ शकते. आता भविष्यात तुला काय वाटतं काय झालं पाहिजे आपण या ठिकाणी आले? काय भविष्यात ज्याला जे बनू शकतं त्याचं काय करिअर आहे. काय वैयक्तिक करिअर? माझं मला लॉयर बनायचं आहे. हा जो कार्यक्रम आहे आज या ठिकाणी साजरा केला गेलेला आहे, बरोबर? तर या ठिकाणी तुम्ही कुठून आला आहात आणि आज या कार्यक्रमाविषयी काय वाटतं हा जो उपक्रम केला गेला? नमस्कार, माझे नाव तनिष्का रवींद्र शिंदे. मी ज्ञानगंगा गुरुकुल येथून आली आहे. मला आज खूप छान वाटलं की मी रन फॉर हर या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. आणि आमचं संडे उशिरा न झोपता आम्ही सकाळी इथे लवकर धावण्यासाठी आलो. त्याच्यामुळे आमच्या शरीरावर सुद्धा खूप जास्त चांगले परिणाम येतील आणि मला खात्री आहे की मी पुढच्या वर्षीसुद्धा या रन फॉर हर या मॅरेथॉनमध्ये सहभागी होईल. धन्यवाद. सर, माझे नाव स्वप्नाली खोसे आहे आणि आम्ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या टीचर्स आहोत. सर, हिलिंग लाईनने जो आज प्रोग्राम या ठिकाणी घेतला आहे आणि शक्यतो मुलींसाठी, ग्रामीण भागातल्या मुली जास्तीत जास्त देशाचं भविष्य घडवण्यासाठी पुढे यावे म्हणून हे उपक्रम घेतला जातो दररोज. याविषयी काय सांगता? सर, खूप छान हा इव्हेंट आहे आणि प्रत्येक मुलींच्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा जो इव्हेंट राबवला जातो आणि याचा आम्ही टीचर्सने सुद्धा खूप आनंद घेतलेला आहे आणि खूप छान प्रकारे महिलांनाही आपली ताकद कळेल आणि त्याही आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी हे आहे. फॉर हर जी मॅरेथॉन झाली आज शिरूर सारख्या आपल्या ग्रामीण भागामध्ये, आज तुम्ही पालक म्हणून या ठिकाणी आलात, काय वाटते, काय भावना आहे? नमस्कार, आम्ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शिरूरतर्फे आलेलो आहोत. पॅरेंट्स पण आहोत, आम्ही टीचर पण आहोत आणि आम्ही आमच्या सर्व मुलींना घेऊन इथे आलेलो आहे. निश्चितच या रन फॉरचा आम्हाला किंवा आपल्या मुलांना खूप चांगला फायदा होणार आहे. जे मुलांमध्ये गुण आहेत हे कुठेतरी बाहेर पडत आहेत आणि या माध्यमातून खरंच मुलं खूप पुढे होतील आणि एवढे मुलं इथे पार्टिसिपेट झाले, यातून एक जरी आपल्याला अर्जुन पुरस्कारासाठी प्राप्त झाला तर रन फॉर हर हे सफल झालं असं म्हणता येईल. मॅम, आपण कुठून आलात? मी शिरूरवरून आले आहे. आणि काय तुमचं नाव आणि काय वाटतंय आज या रन फॉर? माझं नाव विनीता कानकटाव आणि जे मॅरेथॉन आपण मुलींसाठी कंडक्ट केलेलं आहे याच्यामुळे नक्कीच मुलींना प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या मुली ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या भारताचं नाव पुढे करतील. आज मॅम तुमचं नाव सांगा मला. बाबर जे आहेत त्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला काय अशी ऊर्जा मिळाली, काय वाटलं एक महिला म्हणून? त्यांच्याकडे पाहून खरंच असं वाटलं की म्हणजे आपणही रोज तेवढं एनर्जी, रोज व्यायाम करण्याची गरज आहे आणि आपणही त्याच्यासाठी म्हणजे मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुम्ही नाही का रोज रनिंग करत जा. ललिता बाबर ह्या ग्रामीण भागामध्ये आलेल्या आहेत, त्या सुद्धा ग्रामीण भागामधूनच आज अर्जुन पुरस्कार विजेता झालेले आहेत आणि आपल्या या ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर त्यांच्यापासून तुम्ही काय ऊर्जा घेतलेली आणि भविष्यात मुलींसाठी काय संदेश देणार तुम्ही एक महिला म्हणून?
नमस्कार, मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधली एक शिक्षिका आहे. मला ह्यामधनं महिला सक्षमीकरणासाठी खूप छान म्हणजे एक प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि प्रत्येक मुलीने हे प्रोत्साहन घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. जरी आपल्या शिरूर तालुक्यातून म्हणा किंवा पुणे जिल्ह्यातून म्हणा, जरी एक जरी महिला अशी पुढे गेली तर आपल्याला हे एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्याकडून आपण प्रत्येक गोष्ट ही अनुसरली पाहिजे की त्या गरिबीतून कशा पद्धतीने वर आल्यात. आज त्यांच्यासाठी स्वागतासाठी किती म्हणजे पब्लिक जमा झालेले आहे. तसेच पहिलं प्रत्येक महिलांनी, प्रत्येक मुलींनी, छोट्या मुलीपासून मोठ्या मुलीपर्यंत महिलांनी पण आपल्या व्यायामाकडे, आपल्या शरीराकडे किंवा प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि हेही आम्हाला समजले आहे. आम्हीही याचं पुढे पालन करू सगळ्या गोष्टींचं. मॅम, तुमचं नाव काय? सर, माझं नाव स्वप्नाली खोशे आहे आणि आम्ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधून आलो आहोत. सर, आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी खूप छान हा प्रोग्राम आहे आणि आम्ही सगळ्यांनी खूप आनंद घेतला याचा. सुनील यादव सुद्धा, ज्यांना परमवीर चक्र मिळाले. गवनवाडी कोणत्या स्कूलमध्ये शिक्षण घेते तू? मी ज्ञानगंगा विश्वविद्यालय स्कूलमध्ये आज या ठिकाणी येऊन तुला कसं वाटलंय? आज मला खूप भारी वाटलं. जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा खूप धक्काबुक्की सुद्धा झाली, पण जेव्हा पळायला लागलं तेव्हा असा आत्मविश्वास आला पळण्यामध्ये. आणि जेव्हा आम्ही फिनिश लाईनपर्यंत पोहोचत होतो तर काही जण चालत येत होते, काही जण पळत येत होते, काहींना खूप दम लागत होता, पण आम्ही पळत आलो आणि फिनिश लाईन हे केली क्रॉस, म्हणून मला खूप छान वाटलं. ललिता बाबर मॅमला पाहिलं जवळून? नो, नाही पाहिलं. आम्ही इकडे आलो. तू ललिता मॅम बाबरला पाहिलं? हो, जवळून पाहिलं. मी स्टेजच्या समोरच उभी होती, त्याच्यामुळे मी बघितले. बरं, कसं वाटलं बरं? त्यांनी आता अर्जुन पुरस्कार सुद्धा घेतलेला आहे आपल्या देशात. खूप छान वाटलं की आपल्या देशाची एक स्त्री खूप पुढे जाते, याच्यापासून मला अभिमान वाटला. आता तू सुद्धा एक मुलगी आहे, भविष्यामध्ये तुला काही प्रेरणा मिळेल का ह्या प्लॅटफॉर्मवर? हो, नक्कीच मिळेल. याच्यावरून मला एक प्रेरणा भेटेल. काय भविष्यात काय वाटतं? मला IPS ऑफिसर बनायचं. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आणि आज तुम्ही खूप उत्साही आहात. आता हे एकंदरीत तुम्हाला या कार्यक्रमामध्ये, या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर काय तुमचा एक्साइटमेंट काय आहे? आम्हाला खूप छान वाटलं.